तो फॉर्म मागे घे. तिकडेच त्यांनी चालू केलेलं की तू फॉर्म मागे घे, का भरतोयस, तू वेडा झालायस का, तू तर माझा मित्र आहेस, तू तर मला इतके वर्षांपासून ओळखतोस, तुझं स्टेटस काय वगैरे हे सर्व झालं. राहुल नार्वेकर दोनदा आरोनच्या केबिनमध्येही गेले होते स्वतः, आणि ते आरोनला सांगत होते की तुम्ही हे करा, तुम्ही हे नका करू. तरी सुद्धा आरो चांगले होते, त्यांनी ऐकलं नाही त्यांचं. नंतर ते मला बोलले की बघा ताई, अपॉर्च्युनिटी चांगली आहे, 5 लाख रुपये देणार आहेत आणि त्याबरोबर तुमच्या नवऱ्याला भाजपमध्ये आत्ताच्या आत्ता पद द्यायला लावणार मंडळ अध्यक्ष करू. हे तुमच्याशी थेट कम्युनिकेशन राहुल नार्वेकर पीएननी केलं घरी येऊन. ओके, बरं. दीपक पवार माझे मिस्टर मला बोलले की तू आता इथून निघून जा दोन्ही मुलांना घेऊन. मग मी त्या क्षणी दोन्ही मुलांना घेतलं आणि तशीच घराच्या बाहेर पडली. ती 3 तारखेला परत घरी गेली. तुम्हाला थेट विधानसभा अध्यक्षांच्या घरी बोलवण्यात आलेलं होतं. काय काय बोलणं झालं? मला बोलवण्यात नाही आलं साहेब, मला घेऊन गेले. जो ऑफर 5 पर्यंत सुरू झालेला तो 5 कोटीपर्यंत गेला. बरं त्याच्यामध्ये कुलाब्यामध्ये फ्लॅटचे पण ऑफर झाले. बरं तुला पाहिजे तो कॉन्ट्रॅक्ट घे BMCचा, काम बिम काय करायचं नाही आणि महिन्याला तुला ते बिल पास होत जाईल. ही 225चा मी दिला होता आणि 226ला मिसेसनी दिला होता. आणि आम्हाला जबके फाउंडिंग मेंबर मुंबई इथे कुलाब्याला मी आहे, बरं मलाच बात केलं. ओके. म्हणजे खत पाणी करून झाडाला मोठं केलं, आपल्याला विचारलं पण नाही. बरं त्यांनी 1-2 मोठ्या नेत्यांना फोन केला, मंत्रींना. तर ते मंत्री नाही बोले, खूप प्रेशर आहे, मुख्यमंत्रींचाच प्रेशर आहे की ते नाव घ्यायचाच पाठीमागे. बरं म्हणजे तुमच्या पक्षानं पण तुम्हाला वाऱ्यावर सोडलं, थोडक्यात दखल घेतली नाही. हो. नमस्कार, मी प्रशांत कदम. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोधचं जे राजकारण चालू आहे आणि आपल्या लोकशाहीची जी काही नेमकी स्थिती आहे ती सांगणारी एक कहाणी मी आत्ता तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये वॉर्ड क्रमांक 226मध्ये केवळ एकमेव उमेदवार अपक्ष आहेत, ज्या मकरंद नार्वेकर यांच्या समोर आत्ता रिंगणामध्ये आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी तर दिलीच, पण या ठिकाणी बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी काय काय केलं याच्याबद्दलचे वाद आता कोर्टात पोहोचलेले आहेत. त्याच्याबद्दल लोक तक्रारी करतायत. पण आज तेजल दीपक पवार तुम्हाला सांगतील की या सगळ्यामध्ये नेमकं काय घडलं. वॉर्ड क्रमांक 226मध्ये अधिकृतपणे आता केवळ मकरंद नार्वेकर भाजपचे आणि तेजल दीपक पवार या अपक्ष उमेदवार आहेत. म्हणजे या उभ्या आहेत म्हणून ही निवडणूक आत्ता बिनविरोध झालेली नाहीये आणि त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या इतके सगळे दबाव येत असताना. आणि त्यामुळं तुम्हाला जी आपल्या आजूबाजूला वाटतेय लोकशाही, ज्याचे गोडवे सगळे नेते सगळे पक्ष गात असतात, प्रत्यक्षात तिची अवस्था नेमकी काय आहे आणि त्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो हे आता तेजलताईंकडनं आपण ऐकूयात. सुरुवातीलाच विनंती करतो ही मुलाखत पूर्णपणे ऐका, कारण बरेच धक्कादायक गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ऐकायला मिळतील. ताई, एकतर तुम्ही आता एकमेव उमेदवार उरलेले आहात अपक्ष, त्यांच्यासमोर मकरंद नार्वेकर जे विधानसभा अध्यक्षांचे भाऊ आहेत. तुमच्यावरती पण दबाव आलेला होता? हो, ॲक्च्युली आम्ही 30 तारखेला लास्ट डे होता फॉर्म सबमिट करण्याचा. तर आम्ही गेलो रिचर्डसनला आणि तिकडे आम्ही फॉर्म सबमिट करताना आम्ही बसलो होतो काउंटरवरती. फॉर्म आमचा रेडी झाला, चेक झाला साहेबांकडनं. अधिकारी होते एक BMCचे, त्यांनी साईन केली आणि नंतर RO ऑफिसमध्ये फॉर्म जाणारच होता. तितक्यात राहुल नार्वेकर त्यांच्या जे पण 3 कॅन्डिडेट आहेत त्यांच्याबरोबर तिकडे आले. तिकडे आल्यानंतर त्यांनी दीपकला बघितलं जेव्हा की ते स्वतः आलेले हो हो. बरं. तर त्यांनी दीपक माझे मिस्टर आहेत त्यांना तिकडे बघितल्यावरती ते चकित झाले की अरे तू कसा काय फॉर्म भरतोस, तू फॉर्म मागे घे. तिकडेच त्यांनी चालू केलेलं की तू फॉर्म मागे घे, का भरतोयस, तू वेडा झालायस का, तू तर माझा मित्र आहेस, तू तर मला इतके वर्षांपासून ओळखतोस, तुझं स्टेटस काय वगैरे हे सर्व झालं. त्याच्यानंतर ते बोलले अरे मी भरून बघतो ना, पास होईल तर होईल, नाही तर नाही, कारण स्क्रुटिनी तर नेक्स्ट डे होती त्याच्या. तर मग आम्ही फॉर्म भरण्यासाठी RO ऑफिसमध्ये गेलो. मला आतमध्ये वेटिंग रूममध्ये बसवल्यानंतर राहुल नार्वेकर दोनदा आरोनच्या केबिनमध्येही गेले होते स्वतः, आणि ते आरोनला सांगत होते की तुम्ही हे करा, तुम्ही हे नका करू. तरी सुद्धा RO चांगले होते, त्यांनी ऐकलं नाही त्यांचं. नंतर 31ला स्क्रुटिनी होती 11 वाजता. तर 11 वाजायच्या आधी 9 वाजतापासून माझ्या मिस्टरांना दीपक पवार यांना त्यांच्या PNचे कॉल यायला लागले, पण त्यांनी रिसीव नाही केले. मग आम्ही तिकडे रिचर्डसनला पोहोचल्यानंतर
ते तिकडे त्यांचे PA ऑलरेडी बसलेले होते, तर ते बोलत होते की तू फोन का नाही उचलत, हे नाही ते नाही. तर खूप त्यांना प्रेशराईज केलं जात होतं. मग आम्ही आरोनच्या केबिनमध्ये गेल्यानंतर 5 कॅन्डिडेट होतं. 5 कॅन्डिडेटमधून आमचे 3 लोकांचे फॉर्म वैध ठरले गेले आणि 2 लोकांचे अवैध ठरले, कारण त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नव्हतं. बरं. आणि मग नंतर त्यामध्ये 2 अपक्ष आणि एक मकरंद नार्वेकर यांचा फॉर्म वैध ठरला गेला. तर आम्ही बाहेर आलो. या वॉर्डामध्ये अनेक उमेदवारांनी आतापर्यंत माघार घेतली. त्या माघाऱ्यांची संख्या साधारण किती होती? बाहेर तरी 5-6 लोक असतील ज्यांना त्यांनी आतमध्ये जाऊच दिलं नाही बोलू शकता, या ते अडवून त्यांना म्हणजे टाइमपास करवत होते की 5 कधी वाजता तर मी आतमध्ये जाऊ नाही शकत. बरं. पण या संपूर्ण काळामध्ये तुम्हाला काय काय आमिष दाखवली गेली नेमकी? नंतर मग 31ला आम्ही घरी येण्यासाठी निघतच होतो, तर त्यांना त्यांच्या PAंनी म्हणजे पकडून बोलत त्यांना राहुल नार्वेकरांच्या कारजवळ घेऊन गेले आणि त्यांना कारमधून ते त्यांच्या बंगलोवरती म्हणजेच इकडे कप्परेटला घेऊन आले. आणि मग त्यांना घेऊन जात असताना कार्यकर्ता त्यांचा एक माझ्याकडे आला आणि ते बोलले की तुमचे मिस्टर तर पुढच्या गाडीतून गेले, तुम्हाला पाठच्या गाडीतून यायला सांगितलं आहे. अध्यक्षांच्या बंगल्यावरती? हां. तर मग मी बसली, कारण आता ऑप्शनच नव्हता माझ्याकडे. मी बसली त्यांच्या कारमध्ये. बंगल्याच्या इकडे उतरल्यावरती मी मिस्टरांना बोलली, अरे तुम्ही तर ऑफिसमध्ये चालले, मी तर येऊन काय करू, मला घरी जायचं आहे, माझी छोटी मुलं आहेत आणि मला घरी आता भरपूर वेळ झाला मी बाहेर आहे. तर ते बोलले ठीक आहे तू घरी जा. मी घरी आली. घरी आल्यानंतर मिस्टरांशी त्यांनी पैशांचा आमिष, त्याच्यानंतर त्यांना अनेक टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट, परत पक्षाचं पद देण्याचं आमिष दाखवलं, पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. ते बोलले की माझी बायको उभी आहे, तर तिचा डिसिजन ती घेणार की तिला माघार घ्यायची आहे की नाही. मी कसं सांगणार साहेब. तर त्यांनी बोलले की फोन करा त्यांना. मग मला फोन लावण्यात आला आणि राहुल नार्वेकर स्वतः माझ्याशी बोलले की वहिनी तुम्ही 5 मिनिटांसाठी बंगल्यावर येऊन जा, मला भेटून जा, फक्त 5च मिनिटं घेणार, जास्त टाईम नाही घेणार. तर मी बोलली नाही, पहिले तुम्ही माझ्या मिस्टरांना घरी पाठवून द्या, मी त्यांच्याशी डिस्कस करेल, मग तुम्हाला सांगते की काय करायचं आहे, अजून टाईम. तर असं झालं असताना त्यांनी माझ्या म्हणजे मिस्टरांसोबत त्यांच्या PAला घरी पाठवलं. PA घरी आल्यानंतर त्यांनी मला समजवलं की अरे तुम्ही तर अपक्ष कॅन्डिडेट आहात, तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील, तुम्हाला कोणाचा पाठिंबा नाही आहे किंवा तुमच्याकडे पक्षाचं चिन्ह नाही आहे, तर तुम्ही का उभे राहून स्वतःचे पैसे वाया घालवत आहे. मी बोलली की ते मी बघून घेईल, आम्हाला किती खर्च करायचा आहे या आम्हाला प्रचार करायचा आहे की नाही ते आम्ही ठरवू, तुम्ही का मला सांगताय. मला नाही मागे घ्यायचं, मला बघायचं आहे की काय असतं एक्झॅक्टली इलेक्शन, प्रचार काय असतो, हे सर्व मला जाणून घ्यायचं. आणि लोकशाही आहे, आज आपण बोलतो की लोकशाही आहे, तर मला बघायचं आहे लढून. तुम्ही लढा ना, बिनविरोध येऊन तुम्हाला काय फायदा होणार आहे. लोक हेच बोलतील की अरे हे तर बिना लढताच जिंकून आले, असं मी त्यांना हेही बोलली. मग नंतर ते मला बोलले की बघा ताई, अपॉर्च्युनिटी चांगली आहे, 5 लाख रुपये देणार आहेत आणि त्याबरोबर तुमच्या नवऱ्याला भाजपमध्ये आत्ताच्या आत्ता पद द्यायला लावणार मंडळ अध्यक्ष करून. हे तुमच्याशी थेट कम्युनिकेशन राहुल नार्वेकर PAंनी केलं घरी. तर मी बोलले की ठीक आहे, मी विचार करेल, तुम्ही आता जा. तर त्यानंतर त्यांनी मला बोलले बघा हे 5 लाख देतात ना, तर मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही 10 लाख रुपये घ्या आणि माघार घेऊन टाका. तर मी बोलली की हां मी विचार करते, बोलली ना तुम्हाला. त्यानंतर त्यांनी चालू केलं की तुम्हाला माहिती आहे ताई, पूर्वी एक राजू कार्यकर्ता होता, तो पण असाच नगरसेवक पदासाठी उभं राहायचा विचार करत होता, पण त्याला साहेबांनी असं तडीपार केलं, त्याचं नामोनिशाण मिटवून टाकलं, त्याच्यावरती अँटी करप्शनचे केसेस लावले. आधीची उदाहरणं देऊन तुम्हाला भीती घालण्याचा तर मी प्रयत्न त्यांना विचारलं की तुम्ही मला धमकी देताय का, मला धमकवण्याचा प्रयत्न करत असाल तर प्लीज हे करू नका. तर ते बोलले नाही धमकी नाही, मी तुला फक्त सांगतोय. तुम्ही बोलले तुम्ही मला बहीण बोलताय आणि वरून तुम्ही मला हेही सांगताय, आणि त्या माणसाबद्दल सांगण्याचं काय कारण आहे. बरोबर. आता इथे आपला तो विषय नव्हताच आणि त्या राजूला मी ओळखतही नाही, तुम्ही मला हे का सांगताय. तर ते बोलले नाही तुम्ही विचार करा, तरी पण तुमच्याकडचे पैसे, तुम्हाला पॅम्पलेट्स तर छापावे लागतील, तुम्हाला होर्डिंग्स बनवावेच लागतील, त्याच्यासाठी तुमचा खर्च होईल, तर तुम्ही विचार करा. तुम्ही अपक्ष आहात म्हणून ही, आणि समोर कोणताही पक्ष नाही आहे म्हणून ही ऑफर तुमच्यापर्यंत आली आहे, नाहीतर ही ऑफर तुम्हाला दिली गेली नसती. फायदे सांगत होते सगळे.
थोडक्यात हां त्यांच्या हे बाजूने. बोलून ते निघून गेले. माझ्या मिस्टरांना घेऊनच गेले सोबत. त्यांनी आम्हाला दोघांना फेस टू फेस बोलण्याचा किंवा एकमेकांशी बोलण्याचा चान्सच दिला नाही. ते बोलत होते नाही, मी जर इथून गेला बिना माघार घेत म्हणजे तुमचं हे करता तर मला साहेब ओरडतील, हेही ते बोलले. म्हणजे तुमची आणि तुमच्या मिस्टरांची पतींची भेट होऊ दिली नाही तोपर्यंत. नाही, ते त्यांना घेऊनच हवं होतं गेले. की तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा. मग काय पुढं काय झालं मग? मग ते घेऊन गेल्यानंतर मी पण बोलली चल मी नॉर्मल आपलं. तर 4 वाजता ते मी डोअर वगैरे बंद केला. 4 वाजता ते परत आले आणि त्यांनी बेल वाजवली. मी बघते तर ते पिनहोलमधनं बघितलं तर ते होते बाहेर. तर मी बोलली की आता मी डोअर ओपनच नाही करणार. मग खूप वेळ ते उभे राहिले वाटतं, अर्धा तास वगैरे. ते म्हणजे पिये पिये हां ओके. अर्ध्या तासाने मी आमचे खालती जे दुकान लावणारी लोक आहेत त्यांना माझ्या मिस्टरांनी फोन करून बोलले की जरा वरती चेक कर की कोण बाहेर उभा आहे का. तर त्यांनी येऊन चेक केलं तर नव्हते. मग दीपक पवार माझे मिस्टर मला बोलले की तू आता इथून निघून जा दोन्ही मुलांना घेऊन. मग मी त्या क्षणी दोन्ही मुलांना घेतलं आणि तशीच घराच्या बाहेर पडली. ती 3 तारखेला परत घरी गेली. बर, तोपर्यंत तुम्हाला बाहेर राहावं लागलं म्हणजे सुरक्षेसाठी. कारण काय म्हणजे कधीही ते येऊन मला जबरदस्ती करून घेऊन जाऊ शकत होते. एवढी त्यांच्यात ताकद आहे म्हणजे. पण ही निवडणूक तुमची पहिली निवडणूक आहे. हां, का ठरवलं की म्हणजे निवडणूक लढायची आहे? असंच मला बघायचं होतं की काय प्रोसिजर असतं, काय असतं फॉर्म भरणं म्हणजे. कारण तिकडे फॉर्म एक्सेप्ट होणं पण मोठी गोष्ट आहे. फॉर्म भरणं खाऊची गोष्ट नाही आहे. तुम्ही फॉर्म भरायला गेल्यावरती माहिती पडतं की कुठले NOCs लावायचे आहेत. खूप सारे NOCs, तुमचं कास्ट अगर तुम्ही OBC मधून भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तुमच्या वडिलांचं बर्थ सर्टिफिकेट, परत भरपूर सारे डॉक्युमेंट्स असतात. नोटरी करावं लागतं हे सर्वांना आणि त्या फॉर्ममध्ये एकही चूक नसली पाहिजे. हे सर्व आहे ते शिकण्यासाठी म्हणून आणि एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही हा फॉर्म भरला होता. पण शेवटपर्यंत तुम्ही माघार घेतली नाही आणि तीही इतक्या मोठ्या दबावाच्या समोर घेतली नाही. म्हणजे सहजपणे तुम्ही काय म्हणजे पक्षाचे उमेदवार पण नव्हता कदाचित या मी राज्यामध्ये. माझ्या समोर जर कुठला दुसरा पक्ष म्हणजे त्यांच्या समोर जर कुठला दुसरा मोठा पक्ष असता तर कदाचित मी हा विचार केलाही असता की अरे मी लढून तरी काय माघार घेतली पाहिजे. पण त्यांनी जेव्हा मला हे समजलं ना की त्यांच्या विरुद्ध कोणच नाही आणि ते एकटे जर उभे राहिले, मी जर माघार घेतली तर ते जिंकून येतील आणि हेच मला नव्हतं पाहिजे. मला लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या हितासाठी लढायचं आहे. बरोबर, म्हणजे या राज्यामध्ये 70 ठिकाणी बिनविरोध निवडी झालेल्या आहेत आणि तिथं हेच सगळे प्रकार झालेले आहेत आणि तिथं पक्षाच्या उमेदवारांनी सुद्धा माघार घेतलेली आहे. आपण बघतोय की काय काय झालेलं आहे. पण तुम्ही अपक्ष असताना सुद्धा ही माघार इतक्या सगळ्या दबावानंतर सुद्धा घेतलेली नाहीये. आता जेव्हा तुम्ही प्रचार करताय तुमच्या समोर नेमकं काय आहे आणि तुम्हाला म्हणजे या सगळ्याबद्दल म्हणायचं आहे काय? ॲक्च्युली आमचा प्रचार आता गेले 4 दिवस सर्व पक्षांचे प्रचार चालू आहेत आणि आमचा प्रचार हा आत्ता ही पहिली म्हणजे सुरुवातच आहे आमची. तर प्रचारालाही आमचा डिले केला गेला त्यांच्याकडून कारण आम्हाला NOC भेटत नव्हतं पोलिसांकडून. त्यांनी सर्व स्लॉट्स बुक करून ठेवलेले आहेत ऑलरेडी प्रचारासाठी. तर आम्हाला ते लोकांपर्यंत पोचू नये म्हणून खूप प्रयत्न करतात. ओके, पण आता त्यांच्या विरोधात काही तक्रारी पण दाखल झालेल्या आहेत बिनविरोधच्या या सगळ्या प्रकरणामध्ये जे झालं. तुमची अशी काही तक्रार आहे का त्याच्याबद्दल? तुम्ही या सगळ्याबद्दल काही पुढं करणार आहात का? आता ते पुढे जाऊनच बघू आता 15 तारखेनंतर काय होतंय त्याच्यावरतीच. पण कफ परेड सारख्या भागातून तुम्ही लढताय, वॉर्ड क्रमांक 226. कधीपासून तुम्ही इथे राहता? थोडी तुमची बॅकग्राऊंड मी सांगा. प्रभाग क्रमांक 225 मध्ये राहते, वॉर्ड नंबर 225 आणि मी लढते 226 वॉर्डमधून कारण इकडे OBC ओपन सीट होती म्हणून. ओके, आणि तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? निवडणुकीबद्दल तुम्हाला असं का वाटलं की आपण उतरलं पाहिजे निवडणुकीच्या मैदानात? ॲक्च्युली माझे मिस्टर हे गेले 3 वर्ष शिंदे गटात होते. ते एका पदावरती होते आणि त्यांना पॉलिटिक्सची खूप आवड असल्यामुळे ते सतत त्यामध्येच असायचे. गेले 3 वर्ष ते त्यासाठीच खूप टाईम द्यायचे. तर मी खूप वैतागायची त्यांच्यावरती आणि त्यांचं स्वप्न होतं की त्यांना नगरसेवक म्हणून उभं राहायचं आहे 225 मधून. पण 225 मध्ये उभाट आहे. UBT गटाचे जे नगरसेवक होते पहिले ते शिंदे गटात आल्यामुळे त्यांना सीट ऑफर करण्यात म्हणजे देण्यात आली आणि म्हणजे माझ्या मिस्टरांना
सीट नाही मिळाली तर ते बोलले चल तुझ्याकडे ओबीसी सर्टिफिकेट वगैरे आहे तर आपण फॉर्म भरूया. त्यामुळे त्यांनी माझा फॉर्म भरला आणि मी त्यांच्यासाठी म्हणून आज इथे उभी आहे. पण या निवडणुकीच्या आधी विधानसभा अध्यक्ष आणि एकूण त्या पदाबद्दल तुमची पण काहीतरी मतं असतील, नागरिक शास्त्रामध्ये तुम्ही पण ऐकलं तेच असेल, सांगते की- हे धक्कादायक होतं सगळं. हा म्हणजे पॉलिटिक्स किती डेंजर असतं हे मला हे गेले 5-6 दिवस जे गेले त्यामध्ये समजलं की पॉलिटिक्स एक्झॅक्टली काय असतं. आजपर्यंत मी फक्त ऐकून होती की पॉलिटिक्समध्ये हे होतं, पॉलिटिक्समध्ये हा याला हे करतो, धमकावतं वगैरे. पण हे जे एक्झॅक्ट धमकावणं किंवा मनी पॉवर काय असतं हे मी गेल्या 5-6 दिवसांमध्ये खूप अनुभवलं आहे. म्हणजे तुमचा एक फॉर्म नसता तर कदाचित बिनविरोध निवडणूक झाली असती आणि ती मुंबईतली पहिली बिनविरोध झाली असती. हो. पण तुम्ही या ठिकाणी ठाम राहिला. आणि ते कदाचित महापौरही बनले असते कारण त्यांच्याकडे मग दावा होता ना की मी बिनविरोध निवडून आलेलो आहे एवढ्या लोकांना. हे जे सगळं सांगतायत तेजलताई, ही आपल्या लोकशाहीची अवस्था आहे आणि काय काय होऊ शकतं. बरं, त्यातही हे असे दबाव जर विधानसभा अध्यक्षांच्या सगळ्या सिस्टीमकडनं येत असतील तर ते किती धक्कादायक आहेत याचा विचार तुम्हीच करा. अतिशय धक्कादायक असा हा सगळा अनुभव आहे. या सगळ्यामध्ये तुमचं ताई एज्युकेशन काय झालेलं जाता मी जाता? पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि मी टाटा हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल रिसर्चमध्ये होती. ब्रेस्ट कॅन्सरवरती मी रिसर्च अरे वा, करतो. ओके. व्यवस्थित शिकलेल्या आहेत त्या आणि त्यांची निवडणुकीबद्दलची जी मतं आहेत त्याच्यावरती ठाम राहून त्या निवडणूक लढत आहेत. मला वाटतं की एक उदाहरण यांचं खूप पुरेसं आहे कशा पद्धतीनं सध्या महाराष्ट्रात निवडणूक चालू आहे आणि या बिनविरोधच्या पाठीमागं काय काय नेमकं षडयंत्र राबवलं गेलेलं आहे याची पुरेशी कल्पना तुम्हाला या सगळ्यात येईल. काका आशीर्वाद नक्की दे जा आपला. वोट करायला. 2 नंबर बटन दबाना है, ऑटो रिक्शा को दोनच जिताना है. बटन. डर को हटाना है, ऑटो को जिताना है. डर को हटाना है, ऑटो को जिताना है. डर को हटाना है, ऑटो को जिताना है. ऑटो रिक्शा. डर को हटाना है, ऑटो को जिताना है. वॉर्ड क्रमांक 226 मधल्या अपक्ष उमेदवार तेजल दीपक पवार यांचे जे पती आहेत दीपक पवार, ज्यांना स्वतःला या सगळ्या प्रक्रियेमध्ये थेट काही अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा स्वतः ही सगळी दबावाची प्रक्रिया जी आहे ती बघितलेली आहे. ते आत्ता माझ्यासोबत आहेत. दीपकजी, काय नेमकं झालं? हा अर्ज मागे घेण्यासाठी तुम्हाला थेट विधानसभा अध्यक्षांच्या घरी बोलवण्यात आलेलं होतं. काय काय बोलणं झालं? मला बोलवण्यात नाही आलं साहेब, मला घेऊन गेले. ते पण कुठे जे CPO ऑफिस आहे आपलं सेंट्रल, आपण जे वोटिंगचं आहे रिचर्डसन आणि क्रूडदास, तिथून घेऊन आले. मी माझ्या मिसेस बरोबर 30 तारखेला फॉर्म भरलं. फॉर्म म्हणजे अर्ज आपण दाखल केलं. तेव्हाच त्यांना कळलं की ह्यो 226 मध्ये फॉर्म भरतोय. त्यांनी मला तिथेच त्याच्या PAने बोलवलं. अरे साहेब बोलवतात, मी जात नव्हतं तरी जबरदस्ती घेऊन गेले. कारण गेल्या वर्षी मी त्यांच्या निवडणुकीला कामं केले, त्याच्यानंतर आपले एखादा फोन पण नाही आहे त्यांना. आपले कामच नाहीये. आम्ही महायुती खाली नावापुरता होते. इथे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे, हा मी विभाग संघटक आहे होतो, आता नाहीये. मी ते काय काय तुम्हाला आमिष दाखवली गेली? काय काय म्हणत होते? काय म्हणत होते म्हणजे साहेब, तिथून जो प्रकार घडला, पहिले तर तू तिथे सोड आणि मला जॉईन कर, भाजपचं तुला महामंडळ देतो. त्याच्यानंतर तू जे ठरव 2 कॉन्ट्रॅक्ट घे आणि काय येते घे आणि खुश राहा, बाकी काय बोलू नको, व्यापार कर, मोठा हो. हे सर्व राजनीती वगैरे करायचं नाही. तुझा लायकी आहे का इतका? 2 करोड खर्च करशील? बोलो भाई. इतक्यात बोलता बोलता आपला त्यांचा बंगला आला बेरूट इथे. मी बोललो साहेब चला, मी मग हे सगळं बोलणं कुठे गाडीत झालं? गाडीत झालं. स्वतः विधानसभा अध्यक्षच बोललो मला. मिसेस माझी वेगळ्या गाडीत. मी बोललो अरे साहेब मिसेस आहे, मला बाईक आणलंय मी, सोडा. मी बोललो अरे नाही, तिला दुसऱ्या गाडीत घे, तू बस म्हणजे बस. मी बोला अरे साहेब नको, मला कशाला बसवतंय, आपण नंतर बोलू, चर्चा करू. 2 दिवस आहे, मला माहिती आहे तुम्हाला आता फॉर्मच घ्यायचा आहे माझ्या पाठी. 2 दिवस चर्चा दे, मला वेळ दे थोडासा. कारण 4 दिवस साहेब फॉर्म, मला 4 दिवसामध्ये मी फॉर्म तो कसा तयार केला मलाच माहिती. मला झोपच नव्हती, मला एक्झॉस्टेडच होतो. जो आता माझा हाल आहे ना तसंच मी एक्झॉस्ट. पण ह्या ऑफर वाढत कुठपर्यंत गेल्या होत्या? म्हणजे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तुम्ही ऐकत नाहीये तेव्हा त्यांनी काय काय मार्ग अवलंबले? आता जसे की त्यांचे जे जवळचे होते ते थोडेफार बोलायचे. जो ऑफर 5 पर्यंत सुरू झालेला तो 5 कोटीपर्यंत गेला. त्याच्यामध्ये कुलाब्यामध्ये फ्लॅटचे पण ऑफर झाले.
तुला पाहिजे तो कॉन्ट्रॅक्ट घे BMCचा. काम बिम काही करायचं नाही, खाली महिन्याला तुला ते बिल पास होत जाईल. हेही ऑफर झाले. मग तू माझ्या सोबत काम करायचं, मंडळ अध्यक्ष हो भाजपचा. बर. म्हणजे इतका सर्व आम्ही दाखवून बी माझी मिसेसचा ठाम होता ते आपल्याला या जनतेला 9 वर्षानंतर त्यांचा काम आहे मतदानाचं, संविधानाने दिलेला तो हक आहे ते त्यांना देऊ. आपल्याला एक वोट पण पडले, हे मी त्यांना अगोदर पण सांगितलं, साहेब तुम्हाला 1 लाख वोट पडणार, मला एक तरी पडणार. पण मी गुगलवरती माझा मुलगा उद्या 20 वर्षानंतर पण ओपन केला ना, अरे माझे मम्मी डॅडी तुमच्या विरोधात उभे होते. अरे तू लय मोठा राजकारणी झालाय, काय डोकं आहे तुझं. तुम्ही ज्या शिंदे गटासाठी काम करत होता त्यांचा या सगळ्यामधला रोल काय होता? तुम्ही त्यांना अप्रोच झालात का? मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्न हा केले हो का? हो हो हो. जेव्हा आम्हाला तर पहिल्याच वाटलेलं की सीट कुठली देणार आणि कुठली नाही, तरी पण आम्ही पक्षाला, माझ्या मिसेसनी 226चा अर्ज दिलेला पक्षाला, आणि मी ही 225चा मी दिला होता आणि 226ला मिसेसनी दिला होता. आणि आम्हाला जबके फाउंडिंग मेंबर मुंबई इथे कुलाब्याला मी आहे, बरं. मलाच बात केलं. ओके. म्हणजे खत पाणी करून झाडाला मोठं केलं, आपल्याला विचारलं पण नाही बरं. की बाबा कोणाला द्यायचं काय नाही. हे मोठे लीडर बाकीचे जे काल आलेले तर त्यांना विचारायचं, आपल्याला काही विचारलंच नाही. तरी पण मी बोललो जाऊ दे. दबावाबद्दल सगळं तुम्ही काय बोलला होतात? हा दबाव साहेब, ते बोलण्यासाठी मी ठाणेला गेलो होतो. 2 तारीख होती, तर मला वाटलं की बाबा आपला तिथे आपल्याला नाही भेटेल. एकनाथ शिंदे साहेब तर काय होते नाही, त्यांचे जे जवळचे होते, त्यांना मी बोललो साहेब असं असं आहे, 225 मध्ये मैत्रीपूर्वक होते, आपल्यालाही एक मौका आहे, आपल्याला इथे पण द्या. भले आता वेळ गेली, आपल्याला काय तुम्ही AB फॉर्म देऊ शकत नाही आणि धनुष्यबाण तर तुम्ही देणार नाही, तर मी अपक्ष म्हणून मिसेसला उभा केलेलाच आहे. तर त्यांनी 1-2 मोठ्या नेत्यांना फोन केला, मंत्रींना, तर ते मंत्री नाही बोले खूप प्रेशर आहे, मुख्यमंत्रींचाच प्रेशर आहे की ते नाव घ्यायचाच पाठीमागे. बर. म्हणजे तुमच्या पक्षानं पण तुम्हाला वाऱ्यावर सोडलं थोडक्यात, दखल घेतली नाही? हो. मग तेव्हा मला समजलं की तिथे कार्यकर्त्यांची काही व्हॅल्यू नाहीये. तुम्ही कितीही काम करा, काय करा, कार्यकर्ताच आहे, तिथेच राहा. हे जे त्यांचं विधान आहे की कार्यकर्त्यांची किंमत कुठे नाही आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडताना सगळे कसे एक होतात, हे आपण या सगळ्या उदाहरणातून बघतोय. बिनविरोध निवडणुकीचं राजकारण तुम्हाला, मला वाटतं वॉर्ड क्रमांक 226 सारखं म्हणजे एक केस स्टडी झालेली आहे आता ती मुंबईच्या या संपूर्ण निवडणुकीतली, मुंबईच काय महाराष्ट्राच्या निवडणुकीतली केस स्टडी झालेली आहे आणि त्याचं हे थेट उदाहरण दीपक पवार आत्ता आपल्याला सांगतायत.